बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका डॉक्टर राजश्री पाटील लिखित कथा शिवापेक्षा जीवश्रेष्ठ. गावाभोवतालचा तो अजस्त्र वेडा बिपिन उघड्या डोळ्याने टिपताना नकळत त्याच्या डोळ्यातूनही अश्रू टिपकत होते. नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी बघून बिपिनला 2 वर्षांपूर्वीची अंदमान निकोबारची सावरकर प्रतिष्ठानची ट्रीप आठवली. तिथली ती इवली इवली बेट आणि नजर फिरवेल तेवढा विशाल विस्तीर्ण क्षितिजापर्यंत पसरल्या अमर्याद समुद्राचे चित्र आणि महापुरामुळे गावागावाचे दिसणारे दृश्य एकसारखेच वाटले. कुठेतरी उंचीवरचा काही भाग बेटासारखा उभा आहे, नाहीतर गावेच्या गावे पाण्याखाली गाडले आहेत. गावातील वाताहात पाहताना त्याच्यातील कार्यकर्त्याचे संवेदनशील मन व्याकुळ कासावीस झाले. अकल्पित अचानकपणे वाढत गेलेल्या पुराच्या फुगवट्याने सर्वांना चपराक दिला. सर्वांचे अंदाज मोडीत काढत रौद्ररूपी तांडव करणाऱ्या अविश्रांत पावसाने आणि वाढलेल्या पाण्याने बेसावध क्षणी असंख्य लोकांना चक्रव्यूहात ढकलले आहे. तरीही गाव पातळीवर प्रत्येकाने या चक्रव्यूहातून आपापल्या परीने वाटा शोधल्या, काढल्या. जीव मुठीत घेऊन मूक जनावरांना घेऊन लोक बाहेर जाताना बघून आतडी पिळवटून निघाली. आपल्याच घरातून आपल्याच गावातून निर्वासितासारखे बाहेर पडताना लोकांना काय वाटले असेल. कित्येक जण बाहेर पडले, पण अजूनही आत कित्येक जण अडकलेत. हे सर्व किती दिवस चालणार? दिल्ली अजून झोपेतच आहे. ह्या पुराची भीषणता त्यांच्या मोठमोठ्या राजकारणामुळे क्षुल्लक आहे. अशा अनेक विचारांच्या गर्दीने त्याच्या अंतर्मनात ही भावनांचा महापूर आला. आता अडकलेल्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या हातून होईल तेवढं अखेरपर्यंत करायचं. सरकारी मदत येवो अथवा न येवो, पण लोकांची जात, धर्म, पंथ विसरून, पक्ष विसरून सुरू असलेली मदत मात्र लाख मोलाची आहे. या विचाराने त्याच्या उदास मनात एक आशेची, उत्साहाची लहर आली. त्या विचारातच तो वसंत आणि भीमा बसले होते त्या झाडाखाली आला. या दोघांची साथ आहे म्हणून आतल्या लोकांसाठी काहीतरी करू शकतोय, या विचारात तो झाडाजवळ पोहोचला. काय, कोणाचा फोन बिन? समरजित पाटलांचा आला होता. पत्रकार संग्राम आणि ते भाकरीच्या बुट्ट्या, बिस्किट पुडं, पाणी घेऊन येत आहेत. वसंता डोक्यावरची पोत्याची खोप सांभाळत म्हणाला. काय, दोघे येत आहेत? बरं झालं, तो म्हणाला. ती काय गाडी येत आहे? बहुतेक त्यांचीच असावी. भीमा दुरून येणाऱ्या पांढऱ्या मारुती व्हॅनकडे नजर रोखत म्हणाला. तसे सगळेच तिकडे पाहू लागले. गाडी त्यांच्या जवळ येऊन थांबली. त्यातून समरजित पाटील आणि संग्राम उतरले. बिपिन तत्परतेने पुढे धावला. काय म्हणते परिस्थिती? पाटलांनी विचारलं. 50 लोक तरी आत अडकलेत. जेवण आणला, खूप बरं केला. इकडच्या बातमीत मी ऐकलंय. गल्लीत गेलो आणि बायकांना सांगितलं, अर्ध्या 1 तासात आपल्याला जेवण पोचवायचं आहे. तेव्हा जमेल तेवढं प्रत्येकीनं द्यावं. आणि काय आश्चर्य बिपिन, अर्ध्या तासात बायकांनी भाकरीच्या ह्या बुट्ट्या भाज्या पाठवल्या बघ. शिळं पाकही मात्रा न करणाऱ्या, दाना दाना वेचून बचत करणाऱ्या बायकांनी माणुसकी दाखवताना दाखवलेला उदारपणा बघून मन भरून आलं बघ. संग्राम पाटलांनी सदगदित होऊन सांगितलं. वरून काय आणि केव्हा मदत येईल? दिवसेंदिवस परिस्थिती बिकटच होत चालली आहे. बिपिनने काळजीने विचारलं. दिल्लीत महाराजकारण सुरू आहे. त्यांना कधी महापूर दिसेल माहीत नाही, पण आपणच सर्वांनी मिळून या आसमानी संकटाचा मुकाबला करायचा. आपल्या परीनं खटपट सुरू आहे. बघू काय होतंय ते. बरं, मी निघतो. हे संग्राम साहेब आत्तापर्यंत येणार आहेत तुमच्याबरोबर, म्हणत ते व्हॅनकडे वळले. बिपिन आणि वसंताने गाडीतील भाकरीच्या बुट्ट्या, भाज्या, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या उतरून घेतल्या. संग्रामही त्यांना मदत करायला धावला. कसेबसे सगळे सामान नावेत बसवले. त्यावर प्लास्टिकचा कागद झाकला. नावेचा खुंटा सोडला.
संग्रामला नावेत बसवून ते तिघे मात्र नाव ढकलत खूप आतवर आले आणि नावेने गती घेता चटकन नावेत चढले. त्यांची कसरत बघून तो अचंबित झाला. तेवढ्यात सभोवार पाणी बघून गांगरलाही. पाणी इमारतीच्याही वर काही 10-12 फूट होतं. द्राक्षाच्या बागा, देवळे, घरे, शाळा सगळं पाण्याखाली. केव्हा काय आडवं येईल याचा नेम नाही. वरून पावसाची सतत धार सुरूच. अशात आत्तापर्यंत पोहोचून मदत करणारे हे हात बघून तो भारावून गेला. पाण्याचा तो समुद्र आणि त्यात तरंगणाऱ्या वस्तू, लाकडे, गॅस शेगड्या, बॅरल, मेलेली तरंगणारी जनावरं सिताफीने चुकवत चुकवत नाव लक्ष्मीनगरकडे चालली होती. महिन्यापूर्वीच या गावाला येऊन गेलो ते हेच का गाव याचा संग्रामला विश्वास बसेना. नदीच्या काठावर हे सुपीक द्राक्षबाग आणि फुललेले टुमदार देखणं गाव. द्राक्षाचे मळे, भाजीपाल्याचे वाफे, उसाचा बाज सगळं कुठं गुडुप्प झाले. कदाचित काही ठिकाणी 2 मजली 3 मजली इमारतीचा वरचा मजला, देवळाचे कळस तेवढेच या अथांग पाण्यात धीरासारखे उभे आहेत. आपण आता जिथून चाललो आहोत तिथेही खाली शाळा आहे. या बिपिनच्या वाक्याने तो तंद्रीतून बाहेर आला. शाळेची ती अवस्था बघून तो अस्वस्थ झाला. शाळेवरून पुढे जाताना एके ठिकाणी विजेच्या तारा शितापीने चुकवून नाव वळवली. संग्रामच्या अंगावर काटाच आला. त्यातून तो अजून सावरतोय आणि नाव थोडीच पुढे गेले असेल तोपर्यंत बागेचे अँगल तटत होते. तेही शितापीने चुकवून नाव पुढे गेली. बागांची ती अवस्था बघून तो बेचैन झाला. एक बाग घालताना वाढवतानाची कसरत त्याने स्वतः अनुभवली होती. नावेने आता चांगलीच गती घेतली होती. भीमा, वसंता रपारप वल्ले मारत होते. पण केव्हा कोठे अडथळा येईल हे मात्र सांगता येत नव्हतं. संग्राम जीव मुठीत घेऊन भेदरलेल्या मनाने महापुराचे एक एक दृश्य कॅमेरा टिपत होता. इतक्यात परत नाव थांबली. मध्येच एक उंचवट आला होता. काय झालं? त्यानं घाबरून विचारलं. इथे एक चढ आहे, पाणी खोल नाही, उतरून नाव ढकलावी लागेल म्हणत बिपिन आणि शिवा उतरलेही. मग मात्र संग्रामनेही उडी घेऊन नाव ढकलण्यात मदत केली. या धक्क्यातून बाहेर येईस्तोवर नाव एका बाजूला कलंडली तसे बिपिन याने घट्टपणे नावेचे काठ धरून ठेवले. अगदी शिताफीने दुसऱ्या बाजूला जाऊन बॅलन्स करत त्यानं नाव सरळ केली. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. त्यांच्याबद्दलच्या कौतुकाने त्याचे मन भरून आले. हे खरे समाजसेवक. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणताही मोबदला न घेता राबणाऱ्या ह्या हातांना त्याने मनातच हात जोडले. शेवटी अनेक अडथळे पार करीत करीत नाव लक्ष्मीनगरपर्यंत पोहोचली. चातकाप्रमाणे मत्तीची वाट पाहणारे लोक आशाळभूत नजरेने गच्चीवर टेरेसवर उभे होते. त्यांच्या डोळ्यात काय नव्हतं. मदत मिळालेला आनंद एकीकडे तर उद्भवलेल्या परिस्थितीची वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. भुकावलेल्या पोटाला बिपिन म्हणजे देव वाटत होता. त्यांनी नावेतून बुट्ट्या उचलल्या, त्यांच्या स्वाधीन केल्या. त्या चढावर एकदम गलका जमला. जो तो आलेल्या भाकर तुकड्यावर तुटून पडला. ताट, पाट, टेबल, खुर्ची कशाची गरज नव्हती. हातावर तुकडा घेऊन पोटाची आग भागवणारी माणसं, श्रीमंत, राजा सगळीच रंक झाली होती. आसमानी संकटाने सर्वांनाच एका छताखाली आणलं होतं. काही आया बहिणी हमसून हमसून रडत होत्या. पुरुषासारखे पुरुष हतबल झालेले दिसत होते. अनेकांचा धीर चेपलाच होता. ते बघून बिपिनला राहवलं नाही. धीर धरा, धीर धरा. लवकरच तुम्हा सगळ्यांना बाहेर काढलं जाईल. बोटीची मागणी केलेली आहे आणि नाही बाहेर पडू शकला तरी आम्ही रोज मदतीला येऊ. खचू नका, घाबरू नका. उंचावर रहा, सावध रहा. सापांचा सुळसुळाट झाला इथे. हातात एखादी काठी ठेवा. त्याच्यातील कार्यकर्त्याने जमेल तेवढा आधार दिला. त्या धीराच्या 4 शब्दांनी आधीच डोळ्यात जमलेल्या पुराला महापूर आला. भरल्या मनाने त्यांचा निरोप घेऊन बिपिन, शिवा, भीमा नावेत चढले. परत नावेचे ढकलणे, थोड्या अंतरावर वर चढणे, तीच कसरत. नावेत चिरशांती. सगळीच अबोल. त्या भयान शांततेत पाण्याचा एखाद्या टिटवीचा आवाज शांतता भंग करत होता.
पाण्याखाली बुडालेली झाडे पाहून पक्षी कोठे विसावले असतील हा विचार संग्रामच्या डोक्यात डोकावला. सरळ चाललेली नाव एके ठिकाणी वळवून आडवळणाने त्याने दुसरीकडे घातली. बाजूलाच एक उसाचा मळा होता. नावेतूनच बिपिनने खाली ठेवलेला विळा घेऊन उसाची पाने कातरून घेतली. मघापासून मूकपणे हे पाहणाऱ्या संग्रामने न राहून विचारलंच, हे कोण आला? ती तिकडे इमारत दिसते का? त्याने डावीकडे हात करत एक इमारत दाखवली. ती पांढरी देवळाजवळ आहे ती? संग्रामने दूरवर शोधक नजरेने पाहत विचारले. हां, तिथे गच्चीवर एक वासरू आहे, दुसऱ्या मजल्यावर. काय? आणि ते तिथं कसं? तुम्हाला कसं कळलं? परवा आम्ही असेच नाव घेऊन चाललो होतो. इतक्यात मला फक्त टेरेसवर काहीतरी हलतंय हे दिसलं. लांबून फक्त वरचाच भाग दिसत होता, जो इकडून तिकडे फिरत होता. प्राणी आहे, जनावर आहे की लहान मूल आहे का भुताट की काहीच समजत नव्हतं. म्हणून जवळ गेलो तेव्हा हंबरण्याच्या आवाजाने लक्षात आले. पण ते एकटेच कसे काय? संग्रामला पडलेला प्रश्न त्याने विचारला. काय माहीत, पण भुकेने तोंडातून लाळ गळत होती. ओरडून ओरडून पोट खपाटीला गेलेलं. त्याचा इवला इवला जीव डोळ्यात घेऊन टकामका सैरभैर टेरेसवर फिरत होती. ते बघून काय करावं समजेना. तिथे आजूबाजूला पाहिलं, पण इमारतीपर्यंत पोचायला काहीच सांधा नव्हता. संपूर्ण घराभोवती नाव फिरवल्यावर लक्षात आलं की एका बाजूने वर जाऊ शकतो. ते बघा, ते मागच्या बाजूला शिखर आहे, दिसतंय का? संग्रामनं मान डोलावली. शिखर कळसाकडे पाहत, तिथं महादेवाचं मंदिर आहे. अर्थात तेही पाण्यात बुडाले, पण तिथून त्यावर चढून मग इमारतीत जाता येत होतं. पण प्रश्न असा पडला, कळसावर कसा पाय द्यायचा? आपल्या धर्मात बसत नाही. हे पातं कसं करायचं? मन धजेना. पण त्या मूक वासराला तसंच सोडणं हेही जमेना. मग काय केलं? अधीरतेनं संग्रामनं विचारलं. इतक्यात नाव जवळजवळ तिथंपर्यंत पोहोचलीच होती. बघा, त्या एका मार्गाशिवाय कुठूनच तिथंपर्यंत पोहोचता येत नाही. बिपिन म्हणतात संग्रामने सगळीकडे नजर टाकली. ते खरंच होतं. बिपिन सांगत राहिला. मनात द्वंद्व सुरू झालं. वासराकडं पाहिलं. तोंडातून लाळ टिपत होती. डोळ्यात अपार याचना घेऊन ते क्षीण आवाजात हंबरत होते. आजूबाजूला कोणीच नाही. आपण एकटेच आहोत या जाणीवेने गर्भगळीत झालेलं. सगळीकडं पाणी बघून भेदरून गेलेलं. त्याचे डोळे, खपाटला गेलेलं पोट, नजरेतील भीती, आगतिकता बघून पोटच्या पोरांची आठवण झाली. इतकासा जीव आईला शोधतोय. घाबरलाय, बावचळला आहे, भुकावला आहे. त्याच्यासाठी काही करायला हवं. शेवटी आता जिथून पाला आणला तिथून कवळाभर पाला घेऊन आलो. पण वर चढायला मन धजेना आणि दुसरा कोणताही मार्ग शोधूनही सापडत नव्हता. मी शिवभक्त. गळ्यातील रुद्राक्षाची माळ वर दाखवत तो म्हणाला. मग? संग्रामने न राहूनच विचारलं. शेवटी मनात विचार केला, धर्मश्रेष्ठ आहे, पण जीवापेक्षा नाही. त्या मूक जनावराला पोटाला देणं, जीव वाचवणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. मग भलेही काही करायला लागो. पाय देण्याचं पातक घडलं तरी चालेल, पण दगडातील देवापेक्षा जनावरातील जीव महत्त्वाचा. शेवटी कवळाभर वैरण घेऊन शिवशंभूची माफी मागून शिखरावर उतरून कळसावर पाय घेऊन त्याच्यापाशी गॅलरीत पोहोचलो. वैरणीच्या कवळ्यातील पानं हातात धरून तोंडाजवळ नेलो तर त्यानं काय करावं? काय केलं? संग्रामनं लगेच विचारलं. वैरण सोडून माझ्याच अंगपटीला येऊ लागलं. डोळ्यात महापुरापेक्षा मोठा पूर दिसला. मी त्याला कुरवाळलं, गोंजारलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. वाट चुकलेलं मूल आईला बिलगावं तसं ते मला बिलगलं होतं. तेव्हा वाटलं, फक्त माणसालाच नव्हे, जनावराला पण माणसापेक्षा प्रेमाची, सोबतीची ओढ असते. त्याशिवाय जगू शकत नाही. जगताना कुणाची तरी सोबत सर्वात महत्त्वाची. थोड्या वेळाने त्याने पाला संपवला. तिथंच पडलेल्या एका फुटक्या बादलीत मी नदीचेच पाणी ठेवले.
ते तृप्ततेने पिताना माझं मन तृप्त झालं. आज 4था दिवस. हा नित्यक्रम रोज सुरू आहे. नाव एव्हाना पूर्ण मंदिराच्या शिखराजवळ पोहोचली होती. बिपिनने बोलणे थांबून पानाचा कवळा भीमाच्या हाती दिला व तो शिखरावर उतरला. परत पाला भीमाच्या हातून घेऊन सावकाशीने वर चढून गेला. कळसाला कमरेत वाकून नमस्कार करतच त्याने त्यावर पाय दिला आणि पलीकडच्या गच्चीत उडी घेतली. नावेला दुरून बघूनच वासराने हंबरणे सुरू केले होते. बिपिन जाताच ते त्याला बिलगलं, चाटू लागलं. त्यानंही त्याला कुरवाळीत वैरण टाकली. त्यावर त्याने झडप घेतली आणि फडशा पाडला. बादलीत पाणी ठेवलं. संग्राम नावेतून फोटो घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. बिपिन फक्त हाडाचा कार्यकर्ता नाही तर हळुवार मनाचा एक जीवदाता आहे असं त्याला वाटून गेलं. पत्रकारिता करताना अनेक फोटो प्रसंग टिपले, पण अशा अनोख्या प्रसंगाचे साक्षीदार होणं भाग्याचंच नव्हे तर माणूस पण समृद्ध करणारं. परत नमस्कार करून कळसावर पाय देत शिखरावरून तो नावेत आला तेव्हा संग्रामने त्याला हातच जोडले. त्याचे हात अलगद पकडत तो म्हणाला, त्या मंदिरातील शिवाला करा नमस्कार, मला नको. अनेक अडथळे पार करीत नाव एकदाची माळ राणापर्यंत पोहोचली. जाताना वाटलेल्या जीवाच्या भीतीचा लवलेशही त्याला येताना नव्हता. परत गुडघाभर पाण्यात नाव बांधण्याची तीच खटाटोप. चौघेही नावेतून उतरले. भरल्या हृदयाने त्याने त्यांचा निरोप घेतला. परत येण्याचं आश्वासन देऊन तो पाठमोरा झाला. 8-10 दिवस पुलाखालून नव्हे तर पुलावरून बरेच पाणी गेले. बरीच उलतापालत झाली. होत्याचं नव्हतं करून कृष्णामाई माघारी परतली होती. वरुणराजानं उसंत घेतली आणि हळूहळू पूर ओसरला. लोक परत घरी गावी परतले ते उद्ध्वस्त मनानेच. किती काय गमावलं याची मोजदाद नाही. झालेलं नुकसान, खचलेली मने परत कामाला लागली होती. पुरानंतरची पाहणी करायला संग्राम परत आलेला. बिपिनला भेटला. गावभर फिरून टेहळणी झाली आणि मंदिराजवळ येताच संग्रामला वासराची आठवण झाली. वासरू कसे आहे त्याने विचारले. 2 दिवसापासून जसे लोक परतले तसे मी नाही गेलो. बघावं लागेल. नाहीतरी ते एकटेच कसे मागे राहील ही उत्सुकता त्यांना होतीच. दोघेही त्या घराकडे वळले. अंगणात घरात जोरात स्वच्छता मोहीम सुरू होती. बायका कासुटा घालून आणि पुरुष चड्डीवरच चिखलाने माखलेल्या भिंती स्वच्छ करीत होते. या दोघांना बघून घरमालकाने विचारले, काय पाहिजे? तेव्हा बिपिन म्हणाला, दादा, गच्चीवर एक वासरू होतं. कोठे आहे आता? आहे की मागे गोट्यात आहे बघा. कसं वाचलं काय माहीत, पण कुणीतरी देव माणसानं त्याला वाचवलं बघा. पाणी देऊन तो कृतज्ञतेनं म्हणाला. त्याला का मागं ठेवलं? संग्रामनं पटदिशी विचारलंच. अहो, गाव सोडताना इतकी गडबड झाली, रातोरात गाव सोडलं. 3 जनावरांबरोबर यालाही सोडलं, पण काही केल्या जागचं हालच ना. चांगलं 2-3 किलोमीटर चालत जायचं होतं. शेवटी नाईलाजानं गच्चीवर सोडून गेलो. नशिबावर हवाला सोडून. त्याने तसे सांगताच बिपिन आणि संग्रामने एकमेकांकडे पाहिलं. दाखवता का वासरू? बिपिन म्हणाला. चला की, म्हणत तो त्यांना गोट्यात घेऊन आला. गोठा जवळजवळ पडलाच होता. जमिनीची ओल ताजी होती. त्यावर जरा वाळका पाला पसरला होता. ओळीनं 2 म्हैशी आणि 1 गाय बांधलेली होती. त्या पलीकडं ते वासरू. ती त्याची आई असावी. त्याला गोंजारत होती. ते वासरू तिच्या मानेला तोंडाला तोंड घासत होतं. मध्येच थानाला बिलगत होतं. ते दृश्य बघून दोघेही भारावले. ते आणखी पुढे गेले तसे वासराचे लक्ष बिपिनकडे गेले. आईच्या थानाशी झटापट करणारे ते झटकन मान वळून बिपिनकडे झेपावलं. तसा बिपिनही पुढं सरसावला. बिपिनचा हात तोंड ते चाटू लागलं. त्याच्या शरीराला तोंडानं घासू लागलं. तेव्हा मालकानंही देवमाणूस कोण असावा ते ओळखलं. वासरू, मालक आणि बिपिन तिघांच्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. संग्राम परत भरल्या डोळ्याने अंधुक नजरेने ते दृश्य कॅमेऱ्यात कैद करीत होता, जे तेव्हा त्याला करणं शक्य झालं नव्हतं.
गायीच्या डोळ्यात ही अपार कृतज्ञता दाटलेली. मूक जनावराला मूक भाषा समजली असावी प्रेमाची. फोटो काढता काढता संग्राम इतकाच पुटपुटला. उद्याच्या पेपरातील हेडलाईन, शिवापेक्षा जीवश्रेष्ठ, धार्मिकतेपेक्षा मानवता श्रेष्ठ. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.